महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार 1 ऑगस्ट 2026 पासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांची मॅन्युअल पासिंग प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नव्या ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन मशीनद्वारे तपासणी सुरू होण्याला ऑक्टोबर अखेरचा कालावधी लागणार असल्यानं पुढील 3 महिने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या वाहनांचं पासिंग रखडणार आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर यांना निवेदन देऊन तत्काळ मॅन्युअल पासिंग सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या आदेशानुसार 1 ऑगस्ट 2026 पासून कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनांची मॅन्युअल पासिंग प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पासिंग बंद असल्यानं विना पासिंग वाहनं रस्त्यावर कशी धावणार असा प्रश्न निर्माण झालाय. या काळात अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा थेट सवाल वाहतूक सेनेनं उपस्थित केलाय. जिल्ह्यातील बहुतांश वाहनं फायनान्स कंपन्यांच्या कर्जावर घेतलेली आहेत. पासिंग अभावी वाहनं रस्त्यावर आढळल्यास आरटीओ कडून दंडात्मक कारवाई केली जाते, तर दुसरीकडे हप्ते सुरू असल्यानं वाहनधारकांवर दुहेरी आर्थिक बोजा पडतोय. गेल्या 2 महिन्यांपासून सिस्टम अपडेट होत नाहीत, हे एकच कारण सांगून वाहनधारकांना वेठीस धरलं जाते. राज्यातील आरटीओ कार्यालयांमध्ये फी स्वीकारली जात नाही, पेपर ट्रान्सफर होत नाहीत आणि इतर कामही ठप्प झाली आहेत. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून वाहनधारकांचं मोठं नुकसान होतंय. जोपर्यंत नवीन सिस्टीम कार्यान्वित होत नाही तोपर्यंत जुन्याच पद्धतीनं कामकाज चालू न ठेवल्यास शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं तीव्र जनआंदोलन छेडलं जाईल. तसंच सर्व बाधित वाहनं आरटीओ कार्यालयात आणून जमा केली जातील असा इशारा देण्यात आलाय. यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघाचे जिल्हा समन्वयक दिनेश परमार, करवीर तालुकाध्यक्ष दत्ताजी फराकटे, अरुण पाटील, भरत पक्षाने, तुषार जगदाळे आणि ओमकार फराकटे यांच्यासह कार्यकर्ते आणि वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.